Hello check. Hello check. Hello check. Hello. Hello check. Hello check. दोन चेंडू, एक चेंडू आणि दोन धावा. फुल टॉस चेंडू सर्कल मध्ये पकडला जातोय. एक धाव खर्ची करतोय गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती एक धाव, दुसरा चेंडू म्हणजेच अवांतर पद्धतीने गेला होता. दोन चेंडू आणि तीन धावा अजूनपर्यंत होतात कपिल पाटील गोलंदाजीच्या मार्गावरती. दरम्यानचा सामना वहाळ इंडियन्स विरुद्ध किंग्स 11 वहाळ, दोन्ही मातबर संघ. आता मात्र स्पर्धेमध्ये रंगत वाढत चालली आहे. जबरदस्त असा स्ट्रोक पाहायला मिळतोय. सफल झालाय आणि हा पंचांचा इशारा चौकाराचा आपण बघतोय. प्रशांतजी माळी पंच आणि दुसरे पंच 40+ मास्टर कर्णधार शैलेशजी चिर्लेकर, दोन्हीही नामवंत असे पंच आपल्या कामगिरीमध्ये. दरम्यान कपिल पाटील मात्र तिसरा चेंडू दिशाहीन नव्हता, परंतु त्याला दिशा सुंदर दाखवली फलंदाज प्रवीण मुंबईकरने. यावेळेला पुन्हा एकदा दिशाहीन मारा केला जातोय, स्वैर मारा केला जातोय, परंतु एक धाव निश्चितच मिळते ती म्हणजे संघाला. प्रवीण मुंबईकर आणि प्रतीक पाटील निश्चितच किंग्स 11 वहाळ ह्यावेळेस खेळताना, प्रथम फलंदाजी करताना पुन्हा एकदा एक धावेने धावसंख्येत भर पडतोय. बघितलं तर मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं आहे, कारण प्रीमियर लीग जरी असली तरी आता मात्र ती दुसऱ्या बाजूला झुकत चाललेली आहे. कारण आतापासून पॉइंटची गंती आणि पॉइंटचा रन रेट हा आखला जाऊ शकतो आणि त्या दिशेने रणनीती आखावी लागेल सगळ्या कर्णधारांना. यावेळेला काय उचललाय, सुंदर असा हा दैदिप्यमान नेत्रदायी नेत्रसुखक असा हा षटकार. आणि हा षटकारानिशी धावसंख्या मात्र जाऊन पोचते ती 15च्या घरात. अजूनही या षटकातला एका चेंडूचा खेळ बाकी असताना धावसंख्या जाऊन पोचते 15. प्रवीण वैयक्तिक 6 धावसंख्येवरती खेळतोय, चौकारांनी 2 एक एकेरी आणि प्रतीक पाटील षटकारांनी 1 एकेरी असं 7 धावसंख्येवरती खेळतोय. एकत्रित 15 धावसंख्या. निश्चितच ह्या वेळेला ही सुंदर रनिंग बिटवीन इन द विकेट्स म्हणावी लागेल. क्षेत्ररक्षण तिथं उभा असतानाही सुंदर असं रनिंग बिटवीन, अक्षरशः धाव चोरून काढली. पहिला षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे बिनबाद 16. या षटकामध्ये जवळजवळ 2 वाईड, 1 चौकार, 1 षटकार आणि 3 एकेरी एकत्रितपणे कपिल पाटील धावा खर्ची करतोय तो म्हणजे 16. 2 वाईड ह्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. तर प्रवीण मुंबईकर 1 चौकार ठोकतोय, प्रतीक पाटील 1 षटकार ठोकतोय आणि निश्चितच पुढचा येणारा षटक हाही पॉवर प्लेचा असणार आहे. दरम्यानचा सामना वहाळ इंडियन्स विरुद्ध किंग्स 11 वहाळ. किंग्स 11 वहाळ प्रारंभिक फलंदाजी करताना प्रवीण मुंबईकर आणि प्रतीक पाटील अशी जोडगोळी. द्वितीय क्रमांकाचा गोलंदाज आकाश गरतला दिशा दाखवली आकाशाची, परंतु हा झेल होऊ शकतो. चेंडू जातोय नो मॅन्स लँड मध्ये, चौका जातोय की काय, आणि हा मात्र प्रयत्न असफल. बघितलं तर क्षेत्ररक्षक सुरुवातीला कॅचचा ट्राय केला, चेंडू खूप उंचावरती होता, परंतु तो नो मॅन्स लँड मध्ये लँड झाला आणि त्याच्यानंतर मात्र दुसरा बॅकअपचा क्षेत्ररक्षक मात्र दमछाक होईपर्यंत धावला, परंतु तिथं काय तो चेंडू अडवू शकला नाहीये. पुन्हा एकदा हा येतोय षटकाच्या सुरुवातीसच चौकार. चौकारानिशी धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 20 म्हणजे 20च्या घरात. निश्चितच ह्या वेळेला एक पंचांचा इशारा येतोय. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू वाईडचा. वाईड निशी धावसंख्या 1 ने सरसावते 21च्या घरात. 21 म्हटलं तर 2021 हे वर्ष सुरू झालंय. 21 म्हटलं तर 21 मोदकांची आपल्याला नैवेद्य आपण देतो गणपती बाप्पाला, ज्यांची आज संकष्ट चतुर्थी आहे. यावेळेला काय तटावला गेलाय. एव्हरीवन हॅज टू बी अ जस्ट पब्लिक.
खेळाडू जरी तिथं असतील, क्षेत्ररक्षक जरी असतील, तरी त्यांना मात्र पब्लिकच काम करावं लागेल. एवढा सुंदर हा स्ट्रेट लॉफ्ट केला गेलाय आणि काय हा चौका, नेत्रदीपक असा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चौकाराची धावसंख्या पोहोचली म्हणजे निश्चितच 25च्या घरात चौकार हायट्रिक्सच्या उंबरठ्यावरती प्रतीक पाटील फक्त 500 रुपयाचे एक चेंडू दूर. चौकाराचा आमिष मात्र ठरेल महागड. आकाश मात्र चेंडू आकाशात गेल्यानंतरही स्वतः सांगतोय की तुला मी दिशा दाखवली तंबूची, प्लीज गेट बॅक टू युअर पॅव्हलियन असं म्हणतोय आकाश. परंतु मित्रा, हे आहे क्रिकेट. कधी कोणाचा दिवस चालेल आणि कधी कोणाचं नाहीये सांगता येत नाहीये. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. परंतु आपल्या मनगटामध्ये ताकद ठेवा, आपल्या प्रयत्नांवरती, आपल्या आत्मविश्वासावरती जबरदस्त असं विश्वास ठेवा, जेणेकरून आपला खेळ दिवसेंदिवस उंचावत जाईल. दरम्यान आकाश घरत अजूनपर्यंत 2 चौकार खाल्ल्यानंतर मात्र कमबॅक करतोय. महत्वाची विकेट ती म्हणजे प्रतीक पाटील, जो वैयक्तिक 16 ह्या धावसंख्येवरती खेळत असताना 6 चेंडू मध्ये 16 ह्या धावसंख्येवरती खेळत असताना त्याला मात्र तंबूचा रस्ता दाखवला. ह्यावेळेला सुंदर चेंडू, हलकाच ऑफ स्टंपच्या बाहेरून बाहेर काढणारा चेंडू, त्याला म्हणता येईल ऑफ कटर. एक लेग डावकरी हाताचा जेव्हा गोलंदाजी करत असतो त्यावेळेला हे चेंडू हे नॅचरल आर्म असतात त्याचे, हा त्याच्या नॅचरल खेळीचा बादशाह असतो तो म्हणजे डावकरा गोलंदाज. दरम्यान फलंदाज तयार. रिव्हर्स स्वीपचा अवलंब करताना मात्र फलंदाज फसला जातोय. चेंडूची बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय. यष्टीरक्षक योगराज कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीयेत. इथे मात्र पुन्हा एकदा घातक ठरतोय तो म्हणजे आकाश गरत. याला म्हणतात स्वतःच्या कामगिरीवरती विश्वास, याला म्हणतात स्वतःवरती असणारं हे अनुभवाचं दर्शन ज्यांनी आपल्याला दाखवलेला आहे, स्वतःचा अनुभव आपल्याला दाखवलेला आहे तो म्हणजे आकाश गरत. ज्यांनी पहिल्या मॅच मध्ये बघितलं तर ज्यावेळेला संघ खराब स्थितीमध्ये बॅटिंग करत होता, स्वतःहून आला आणि आकाश दाखवलं चेंडूला आणि गोलंदाजाला. आणि ह्याही वेळेला आकाश गरत ज्यावेळेला पहिल्या 2 चेंडूवरती 9 धावा खर्च केल्या गेल्या होत्या, तिथं मात्र शेवटच्या 3 चेंडूवरती अजूनपर्यंतच्या वाव म्हणजे WOW विकेट अशी कामगिरी करून दाखवतोय तो म्हणजे आकाश गरत. वाव कामगिरी म्हणता येईल आकाशची. परंतु अजूनपर्यंत धावसंख्याचा रणनीती म्हटली तर दुसऱ्या षटकाचा एक चेंडू बाकी असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 25 वरती. बघितलं तर ज्यावेळेला 2 चेंडू टाकून झालं होतं त्यावेळेला ही 25च धावसंख्या होती आणि आज 5 चेंडू टाकून झालेत तेव्हा ही धावसंख्या 25 वरती मंदावते, 25 वरती स्थिरावते. आकाशचा शेवटचा चेंडू सामना करेल प्रणय प्रारिंगे. प्रणय एक डावकऱ्या हाताचा फलंदाज, चकतोय पूर्णपणे, परंतु हा चेंडू मात्र डावी यष्टी सोडून जाणारा पंचांचा इशारा येतोय तो म्हणजे स्वैर चेंडू अवांतर चेंडूचा 1+1 म्हणजेच धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 27च्या घरात. बघूयात आकाश मात्र शेवटचा चेंडू टाकण्याच्या अगोदर मात्र थोडासा विलंब करतोय. वाईड आणि एक अतिरिक्त धाव रन काढलेली आहे, एकत्रित 2 धावा मिळतात. अजूनपर्यंत आकाश मात्र धावा खर्च करतोय आपल्या षटकांमध्ये ते म्हणजे 11. शेवटचा चेंडू मारण्याचा प्रयत्न फसवा. चेंडू आणि चेंडू फळीचा कोणतेही निर्धाव. आकाश गरत आपल्या षटकामध्ये धावसंख्या खर्ची करतोय ते म्हणजे पहिल्या 2 चेंडू फक्त आणि फक्त 11. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजे 2 बाद 27च्या घरात. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आली होती 16, दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या येते ती म्हणजे 11. आतापर्यंत बघितला तर किंग्स 11 वहालचा ग्राफ हा सुरेख आहे असं म्हणता येईल, कारण एकत्रित 13.5चा सरासरी 13.5ची सरासरी आपल्याला अजूनपर्यंत पाहायला मिळते. निश्चितच आज सुंदर दिवस आहे. महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन, सदरक्षणाय खलनिग्रहणाय असं ज्यांचं
ब्रीदवाक्य आहे, सदरक्षण म्हणजे जे सद असतात, जे सत्य असतात त्यांचं रक्षण करणं, आणि खल म्हणजे दृष्ट आहेत त्यांचं निग्रहण करणं, त्यांचं नायनाट करणं, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अहोरात्र आपले पोलीस कर्मी काम करत असतात. त्यांच्यासाठी माझी ही माझ्या समालोचनाच्या मतीने मानवंदना. दरम्यान वळते पुन्हा एकदा क्रिकेटकडे. प्रफुल्ल घरत तृतीय क्रमांकाचा गोलंदाज, वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं षटक साकारताना डावखुऱ्याचा फलंदाज प्रणय दाखवतोय की माझ्यामध्ये काय गती आहे. पॅडल स्वीप करतोय, देदीप्यमान सुंदर असा देखना षटकार. पंचांचा इशारा, 6 धावन करता. प्रणय म्हटलं तर इथं गोल एक फलंदाज आहे ज्यांनी षटकार मारला, आणि प्रणय म्हटलं तर आमचा साथी स्कोर रायटरही आहे. एक अप्रतिम कामगिरी ज्याची आहे प्रणयची. निश्चितच रवींद्रजी आणि प्रणय सुंदर अशी कामगिरी सकाळपासून आमच्या समवेत करतात. सचिनजी पाटील असतील, प्रणय असेल, आपल्या नावलौकिक असं साजिश असे कामगिरी करतात. ते म्हणजे स्कोर रायटिंगचं. पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्ह केतन दळवी, किरण दळवी आणि सर्व संदीपजी वास्कर यांच्या माध्यमातून लाईव्ह बघतोय. बेल्स उडावली गेले, यावेळेला मात्र कमबॅक केले गोलंदाज प्रफुल्ल घरतनं. पहिला षटकार तर खाला होता, परंतु सांगितलंय मित्रा, तू जरी पहिला असशील शेर तर मी मात्र आहे दुसरा 6वा शेर. उडून टाकलाय यष्ट्यांवरचा बेर. निश्चितच यष्ट्या म्हणजे ज्यांच्यावरती जो बेल्स असतात त्या मात्र उडून टाकल्यात, त्या म्हणजे गोलंदाज प्रफुल्ल घरत याने. बघितलं तर अजूनपर्यंत धावसंख्या ही म्हणजे 33 वरती खेळून आहे. पहिला षटकार आला होता, परंतु इथं मात्र प्रणय पारिंगेला तंबूचा रस्ता दाखवला गेलाय, तो म्हणजे प्रफुल्ल घरतच्या माध्यमातून. प्रथम क्रमांकाचा गोलंदाज कपिल पाटील ज्यांनी 16 धावा खर्च केल्या. आकाश घरत द्वितीय क्रमांकाचा गोलंदाज, 11 धावा खर्च केल्या. प्रफुल्ल घरत तृतीय क्रमांकाचा गोलंदाज, जो प्रगतीपथावरती असताना पहिल्या चेंडूवरती 6 धावा, दुसऱ्या चेंडूवरती मात्र विकेट येतोय. शेवटचे काही 4 चेंडू तिसऱ्या षटकातले काय घडेल अजूनपर्यंत. प्रवीण मुंबईकर 6 धावसंख्या करून बाद झालाय. प्रतीक पाटील 16 धावसंख्या करून बाद झालाय. प्रणय पारिंगे 6 धावसंख्या करून बाद झालाय. तर रजनीश दापोलकर आणि विजेंद्र घरत आपल्या जोडगोळी सोबत खेळत आहेत. ते म्हणजे आपल्या संघासाठी क्रीच वरती उपस्थित, क्रीच वरती अजूनही साबूत, परंतु खेळी करून दाखवावी लागेल. कारण आता मात्र हा खेळ उत्तरार्धाकडे झुकत चाललाय. ही स्पर्धा उत्तरार्धाकडे झुकत चालली, कारण आता मात्र पॉइंटची गणती, पॉइंटची रणनीती ही आखावी लागेल सगळ्या कर्णधारांना. यावेळेला मात्र ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा, हलकेच उचली देणारा चेंडू, फलंदाज मात्र काही समजून येत नाहीये की आपण किती अगोदर बॅट फिरवून टाकले. एवढा सुंदर चेंडू टाकला गेलाय. तर म्हणजे प्रफुल्ल घरत यांच्या माध्यमातून गोलंदाज, उजव्या हाताचा उंच तानपुरा गोलंदाज. निश्चित नवी मुंबई एंड करून आपण हा सामना बघतोय. सुंदर खेळी, सुंदर असं विवेचन बघायला मिळते प्रफुल्ल घरतच्या गोलंदाजीचं. यावेळेला मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडू जाते कार्पेट ड्राईव्हच्या सहाय्याने मिडॉनला. 1 धाव पूर्ण केली जाते. समाधानजन्य 1 धाव पूर्ण होते. कोणतेही हानी पत्कराचा दोघही फलंदाजांचा उद्देश नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 34च्या घरात. निश्चितच षटकातील शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना अजूनही 2 षटकं, हाणामारीची षटकं बाकी आहेत. विकेट न टाकणं हा कानमंत्र असणार आहे, तो म्हणजे निश्चितच किंग्स 11 वहाल संघाला. यावेळेला मात्र चेंडू हवेत आहे. झेल घेण्याच्या नादात क्षेत्ररक्षण मध्ये होते गल्लत, क्षेत्ररक्षण मध्ये चूक होते. पंच प्रशांतजी माळी यांचा इशारा येतोय की हा आहे चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 38 विथ द लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गडी मोबदल्यात 38 धावसंख्या अजूनपर्यंत लगावली जाते. प्रफुल्ल घरत आतापर्यंत धावसंख्या 11 खर्ची करतोय. शेवटचा एका चेंडूचा खेळ बाकी असताना कोणताही अवांतर चेंडू प्रफुल्लने टाकलेला नाहीये, परंतु षटकार आणि चौकार निश्चित खालाय. 1 विकेटही महत्वाचा मिळवलाय प्रणयच्या माध्यमातून. फुल टॉस मध्ये चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न, परंतु आता बघितलं तर हवेनी मात्र आपली दिशा बदलली. हवेनी मात्र आपला ओघ बदललाय. लेफ्ट हँडेड बॅट्समन साठी साजेसं वातावरण, सकाळपासून बघितलं तर राईट हँडेड बॅट्समनला साजेसं वातावरण होतं, परंतु आता मात्र लेफ्ट हँडेड बॅट्समनला साजेसं वातावरण. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होती ती म्हणजे 3 बाद 40. पहिल्या षटकात धावसंख्या खर्च केले 16,
दुसऱ्या षटकात धावसंख्या खर्ची केली 11, तिसरं षटक प्रफुल्ल घरत धावसंख्या खर्च करतात 13. तर मी विनंती करतोय आयोजकांना, सन्मान्य श्री राहुलजी कांबळे आणि श्री कुणाल भोसले, एशियन फूड हाऊसचे ओनर, या दोघांचाही सन्मान करायचा आहे. आणि श्रीमंत घरत यांना मी विनंती करतो की आपण हे सन्मान करायचा आहे की पाहुणे येती घरा तोची दिवाळी दसरा, अतिथी देवो भव असं म्हटलं जातं. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपल्या आयोजकांचं परम कर्तव्य आहे. दरम्यान 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 40च्या घरात 3 फलंदाज बाद. प्रवीण मुंबईकर, प्रतीक पाटील आणि प्रणय पारिंगे. प्रारंभिक गोलंदाज कपिल पाटील, दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आकाश घरत, तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज प्रफुल्ल घरत आणि आता मात्र येऊन पोहोचते तो म्हणजे सिद्धेश घरत. तसेच श्री कुणालजी भोसले, ओनर एशियन फूड हाऊस, ज्यांनी आपल्याला इथं सुंदर असं सुविधा पोहोचवली एशियन फूड हाऊस, त्यांचं इथं आम्ही स्वागत करतोय. श्रीमंतजी घरत त्यांना विनंती करतो की त्यांनी इथं यथोचित मान सन्मान करायचा आहे, प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि मायेची शाल देऊन. गोलंदाज सिद्धेश गोलंदाजीच्या उंबरट्यावरती 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज. ऑफस्टंपच्या बाहेरून चेंडू टाकला गेलाय, पंचांचा इशारा येतो हा मात्र अवांतरचा. गोलंदाजाला मात्र लय अजूनही सापडत नाहीये, परंतु निश्चितच फक्त 5-7 पावलांचा स्टार्ट आहे, म्हणजे निश्चितच हा चेंडू फिरकी टाकणारा गोलंदाज असणार. फिरकी टाकली गेली आहे, क्षेत्ररक्षक खाली आहे परंतु चेंडू जातोय नो मॅन्स लँड. मगाशी बघितलं होतं त्याच क्षेत्ररक्षकांनी चूक केली होती, पुढे आला होता, चौकार गेला होता. याही वेळेला चूक होते, जास्त वेटिंग केली, नंतर मात्र चेंडूने आपली दिशा बदलली, तिथं मात्र क्षेत्ररक्षण खराब ठरते. धावसंख्या येतात त्या ह्या चेंडूवरती 3. पहिला वाईड म्हणजे हा पहिला चेंडू चौकारासाठी जातोय. 3+1. सिद्धेश घरत 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज पहिल्या चेंडूवरती एकत्रित वाईड आणि 3च्या स्वरूपात 4 धावा खर्ची करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 44-44च्या घरात. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला गेलाय, चेंडू मात्र सुंदर खोदून काढलाय, चेंडू जाते वाईडिश मिडॉनला, 1 धाव पूर्ण करतोय. निश्चितच दुसरा कोणताही प्रयत्न नाहीये. यावेळेला मात्र काय लॉफ्ट केलाय, स्ट्रेट ड्राईव्ह म्हणता येईल तो असा, ह्याला म्हणतात दिस इज अ एक्झाम्पल ऑफ स्ट्रेट लॉफ्ट. हे उदाहरण आहे स्ट्रेट लॉफ्टचं, ज्याच्या सहाय्याने चौकार मिळतोय. तर म्हणजे निश्चितच विजेंद्र घरत सुंदर कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. धावसंख्या एकत्रित जाऊन पोहोचते म्हणजे 49-49. 49. 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 फलंदाज बाद झालेले आहेत, ते म्हणजे किंग्स 11 वहाल संघाचे. वहाल इंडियन्स कुठेतरी थांबावं लागेल हे, कारण जर तुम्हाला कमी धावसंख्येवरती रोखायचं असेल तर आतापर्यंत 49 धावसंख्या लगावली गेली. ह्या वेळेला मात्र सुंदर चेंडू पायचीच अपील केलं होतं, पंचांनी मात्र ते फेटाळून लावलंय. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळते, ती म्हणजे निश्चितच संघाला किंग्स 11 वहालला धावसंख्या जाऊन पोहोचते 50 अप. जोरदार टाळ्या आल्या पाहिजे मित्रांनो. 50 धावा इथं धावफलकावरती लागल्या जातात, त्या म्हणजे किंग्स 11 वहाल संघाच्या. अशा पद्धतीची खेळी करणं गरजेचं होतं, एक साजेदारी करणं गरजेचं होतं. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता, पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. यष्टीरक्षक बीट होतोय, फलंदाजही बीट होतोय, 1 धाव मिळते. 22च्या स्वरूपात 1 धाव मिळते. 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज सिद्धेश घरत, अजूनपर्यंत 1 वाईड, 1 बाईज, 1 लेग बाईज, 3 धावा, 1 धाव आणि चौकार. अशा पद्धतीने 11 धावा खर्ची करतोय अजूनपर्यंत. यावेळेला मात्र सफल होऊन मारण्याचा प्रयत्न केलाय, सफल आणि हा सक्सेसफुली होतोय, कारण हा चौकार सुंदर असा बॅटिंगचा नजारा दाखवतोय. तो म्हणजे फलंदाज विजेंद्र घरत उशिरा आला, परंतु 2 चौकार आणि 1 तिहेरी आणि 1 एकेरी अशा पद्धतीने बघितलं तर 12 या धावसंख्येवरती खेळतोय विजेंद्र घरत. 3-4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती 3 बाद 55. म्हणजे अजूनही शेवटचं षटक बाकी असताना किती मोठी धावसंख्या उभारली जाईल
निश्चितच पूर्वार्ध आपण बघतोय किंग्स इलेव्हन वहाळ विरुद्ध वहाळ इंडियन्सचा. आतापर्यंत बघितलं तर 55 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. सिद्धेश घरत ज्यांनी चतुर्थ क्रमांकाचं षटक फेकलं, 15 धावा खर्च केल्या. निश्चितच शेवटचं षटक साकारण्यासाठी मनीष फडके मगाशी चांगली गोलंदाजी केली होती, मारण्याचा प्रयत्न केला गेला, हवेचा ओघ फलंदाजाला साथ नाहीये. क्षेत्ररक्षक खाली, परंतु भूमीला दान करतोय. या पृथ्वीला ती झेल दान केली, परंतु मित्रा हे झेल दान केलेलं तुम्हाला भारी पडू शकतं, कारण ही धाव मात्र मिळते संघाला किंग्स इलेव्हन वहाळला. आणि स्ट्राईक मात्र रोटेट होते ती म्हणजे विजेंद्र घरतकडे, कारण तो 12 धावसंख्येवरती आणि वैयक्तिक 2 चौकार ठोठावून मात्र खेळतोय. तो स्लॉग ओव्हर मध्ये मोठे फटके मारण्याची हिंमत ठेवतोय. ह्या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू मारताना मात्र कट घेऊन जाते चेंडू मिडॉनच्या दिशेने. एक धाव पूर्ण, खरा क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा पुन्हा एकदा किंग्स इलेव्हन वहाळला. 2 धावा निश्चितच मिळतील, त्या म्हणजे विजेंद्र घरतला 2 धावा संघाला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 58. 58च्या दारात, 58च्या घरात, निश्चितच 60च्या दारात जाऊन पोहोचते. 60 होतील की 70 होतील, येणारे शेवटचे 4 चेंडू सांगतील. फुल टॉस चेंडू, इट वॉज अ लॉलीपॉप. हा लॉलीपॉप होता, परंतु त्याचा फायदा घेता आला नाहीये. निश्चितच फलंदाजाला उपवास असेल असं म्हणता येईल मित्रांनो, कारण लॉलीपॉप हा उपवासाला त्यांनी खाल्लेला नाहीये असं वाटतंय. कारण स्लॉग ओव्हर मध्ये फुल टॉस चेंडू मिळणं हे नशिबाचा भाग असतो, परंतु एक धाव मात्र निश्चितच मिळते. 1 का 2 मात्र धावा मिळतात लेग बाईच्या स्वरूपात. पंचांचा इशारा येतोय, अतिशय चनाक्ष पंच प्रशांतजी माळी. आणि धावसंख्या बॅटकट आहे, ओके, लेग वाईज नाहीये, बॅटकट आहे. धावसंख्या जाते ती म्हणजे 2 धावा विजेंद्रच्या घरात, 60 धावसंख्या. याही वेळेला बॅट कट होऊन सुंदर चेंडू कट होऊन जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने. 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न, हा मात्र प्रयत्न असफल. क्षेत्ररक्षण चांगलं, फेकी ही योग्य दिशेला, नॉन स्ट्राईक एंडला फेकी केली गेली, म्हणजे सुंदर असं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतंय. इट वॉज अ क्लासिक क्रिकेट टू सी. दरम्यान अजूनपर्यंत या षटकातले 4 चेंडू झालेत, 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजूनपर्यंत धावसंख्या खर्च केल्यात 6, कोणताही अवांतर चेंडू नाहीये. प्रयत्न फसलाय, हिता मात्र सहजरित्या झेल घेतला गेलाय, कोणत्याही प्रकारची चूक केली नाहीये. इथं महत्वाचा मोरा टिपून मात्र परत जातोय मनीष फडके. सुंदर गोलंदाजी म्हणता येईल. मगाशी ही मॅच मध्ये शेवटचं षटक मनीष फडकेने अप्रतिम फेकलं गेलं होतं. याही वेळेला 5व्या क्रमांकाची गोलंदाजी करताना स्लॉग ओव्हर मध्ये कर्णधारांचा विश्वास असतो की तो गोलंदाज हा अतिशय उच्च कोटीचा आत्मविश्वास असणारा असावा, आणि तो आत्मविश्वास मनीष फडकेकडे आहे. अजूनपर्यंत शेवटचा 1 चेंडू बाकी असताना मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, पूर्णपणे फसला गेलाय. दोन्ही क्षेत्ररक्षक सांगतात इट वॉज ओके, इट इज ओके टू गो 1 रन. 1 धाव देणं काही प्रॉब्लेमॅटिक नाहीये. शेवटचा 1 चेंडू आणि 1 धाव आले. धावसंख्या एकत्रित जाऊन पोहोचते 62 आणि 63 धावांचा पाठलाग करावा लागेल. कपिल पाटील गोलंदाज 16 धावा खर्च केल्या होत्या. आकाश घरत गोलंदाज 11 धावा खर्च केली गेल्या होत्या. प्रफुल्ल घरत 13 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. सिद्धेश घरत गोलंदाज 15 धावा खर्च केल्या. आणि अभिमानास्पद कामगिरी गोलंदाज मनीष फडके अवघ्या 7 धावा खर्च करतोय, त्याही स्लॉग ओव्हर मध्ये, आणि 1 विकेट पटकावतोय. मी विनंती करतोय आमचे लाडके बंधू, आमचे उपाध्यक्ष पनवेल समालोचक असलेले किरणजी पाटील यांना विनंती करतोय पुढच्या उत्तराचं आपण इथं निश्चितच समालोचन करायचं आहे. हॅलो, 63 धावा काढायच्या आहेत. चला पुढची नाणेफेक करायची आहे नाईट रायडर्स आणि कॅपिटल्स. नाईट रायडर्स आणि कॅपिटल्स या संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे. पीटीसी लाईव्ह पनवेल टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून आपण लाईव्ह ही स्पर्धा बघू शकता. कॅपिटल्स आणि नाईट रायडर्स पुढची लढत. चालू सामना आपण जर बघितलं किंग्स 11
आणि इंडियन्स या दोन संघांमध्ये ही लढत चालू आहे. चला संघनायक या लगेच कॅपिटलचा संघनायक हजर आहे. नाईट रायडर्सचा संघनायक बिपिन पावसे. जवळ लावून बघितलं तर 3 वाजलेले आहेत. अजूनही 3 सामने बाकी आहेत. 63 धावांचं आव्हान प्रति षटकामागे 12.44 सरासरी असेल. बहुतांश गाठावी लागेल. कशा प्रकारे या आव्हानाचा पाठलाग केला जाणार आहे इंडियन संघाकडून हे आपण उत्तरार्धामध्ये नक्कीच बघणार आहोत. किंग्स 11 संघाचा संघनायक प्रतीक पाडे. चेंडू पुरवायचा आहे मैदानामध्ये. लगेच चेंडू सलामीला आलाय. त्याच्यासोबत योगराज घरत. 30 चेंडू आणि 62 धावा काढायच्या आहेत. जसजशी ही लीग पुढे जाणार तसतशी या लीगला मजा येणार. कारण पॉइंट टेबल मध्ये आपण जर बघितलं चढ उतार होणार. ऑरेंज कॅप पर्पल कॅप रोहित चिर्लेकर कडे आहे ना तुझ्याकडे. आणि ऑरेंज कॅप ऋषी नाईक कडे आहे. बिपिन पावशेकडे गेली आहे. दोन्ही कॅप एकाच संघामध्ये आहेत. नाईट रायडर्स मध्ये बघा काय खेळ दाखवलाय संघाने. ऑरेंज कॅप पण नाईट रायडर्स कडे आहे आणि पर्पल कॅप देखील नाईट रायडर्स कडे आहे. 30 चेंडू 63 धावा. आकाश गरत मैदानामध्ये. संघाचा संघनायक सर सेनापती. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल. चॅम्पियन व्हीपीएल कोण असेल हे उद्याच्या तारखेमध्ये 3 तारखेला आपल्या अर्थातच उद्या संध्याकाळपर्यंत आपल्याला समजेल. क्वालिफायर 1 एक मॅच होईल. त्यानंतर इलिमिनेटर 1. क्वालिफायर 1 आणि त्यानंतर इलिमिनेटर. आणखी एक क्वालिफायर 2 मॅच होईल आणि त्याच्यानंतर चॅम्पियनची मॅच होईल. अर्थात मेगा फायनल होईल. मागच्या वर्षी जर आपण विचार केला 2019-20 तर बिपिन पावशेचा संघ चॅम्पियन होता व्हीपीएलचा. या वर्षी कुठला संघ असेल जो चॅम्पियन होईल 2021चा. गोलंदाजीमध्ये पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिलं षटक हाताळताना गोलंदाज रजनीश दापोलकर. पंचांचा इशारा येतोय सामना सुरू होण्याचा. राईट टाइम ओव्हर द विकेट. स्ट्राइक एंड वरती योगराज घरत 40+ मास्टरचा अनुभवी खेळाडू. नॉन स्ट्राइक एंड वरती आकाश. पहिला स्लोवर 1 चेंडू. गती परिवर्तन व्हेरिएशन केलंय. डॉट चेंडूची सांगता झाली आहे. सर्वप्रथमचा पहिलाच चेंडू हा डॉट. माझ्यासोबत प्रणय आहेत आमचे जबरदस्त स्कोरर आहेत. पनवेल असोसिएशनचे सदस्य. त्यानंतर रवी चिर्लेकर देखील आमच्या सोबत आहेत. 63 धावा काढायच्या आहेत. प्रतिषटकामागे 12.44 सरासरी गाठायची आहे इंडियन संघाला. योगराजच्या बॅट मधून चेंडू उचललाय. फटका चांगला आहे. मिड विकेटच्या वरून क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. तत्पर्यंत या चेंडूवरती फक्त आणि फक्त एकच धाव आली. एका धावेने आता मात्र खातं खोललं गेलंय. अकाउंट ओपन झालंय. ते इंडियन गाठायचा आहे. या संघामध्ये स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आहे या संघाकडे. इंडियन संघाकडे मात्र रणनीती आखावी लागेल किंग्स 11 संघाच्या संघनायकाला. विकेट्स काढावे लागतील. डॉट बॉल. 63 धावा वाचवायच्या आहेत. शफल झाला होता फलंदाज. पंच आमच्याकडे वल्लेत. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू. अव्वांतर अर्थातच वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या पुढे गेलीये. 2 धावसंख्या धावफलकावर. 2 धावसंख्या धावफलकावर. रजनीश दापोलकर राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजीच्या मार्कवर आहे. पंचांच्या डाव्या बाजूने पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्टेअर केला चेंडू मिड विकेट. सिलिमिडॉन कडे ट्रॅव्हल होतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण तिथे. पियुष पारुंगेच्या माध्यमातून 1 धाव मात्र पूर्ण होत आहे आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय 3 या धावसंख्येवर. 3 धावसंख्येत सावध पवित्रा अपनावलाय या दोन्ही फलंदाजाने. सावधरित्या सुरुवात इथे केली गेली आहे. संयमी खेळ येथे होत आहे. 3 धावसंख्या धावफलकावर.
योगराजच्या बॅट मधून चेंडू हवेत. डीप एक्स्ट्रा कव्हर करे क्षेत्ररक्षक होता. झेल हातातून सुटलाय हर्षलच्या. हर्षल आणि या मी म्हणेन 2 धावा निश्चितच आल्यात. योगराज घरातला जीवनदान 2 धावांनी संघ पुढे सरसावतोय. 5 वरती जाऊन पोहोचतोय. 5 धावसंख्या धावफलकावर. 63 धावांचं आव्हान आहे. सुरुवात मी तर म्हणेन किंग्स 11 संघाकडून चांगली होत आहे गोलंदाजी करून. रजनीश दापोलकर स्लोवर यॉर्कर मिड ऑनला क्षेत्ररक्षक हजर घेतोय. मात्र धोका. चेंडू सरळ हातात दिला असता तरी खेळाडूला परतावं लागलं असतं. मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न प्रदीप मुंबईकर यांचा असफल ठरलाय. फलंदाज योगराजला आम्ही म्हणेन मिळालेला मोठा जीवनदान आहे. 2 चेंडूवरती लगातार 2 जीवनदान. धावसंख्या पुढे गेली 6. शेवटचा चेंडू. काय गोलंदाजी. दर्जेदार गोलंदाजी केली रजनीश दापोलकरने. 63 धावांचा डिपेंड करायच्या आहेत या धावा आणि अशा वेळेला अशा प्रकारची गोलंदाजी करणे अतिशय महत्वाचं आहे. आकाशच्या बॅट मधून हा जबरदस्त फटका. चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटच्या वरून गगनचुंबी षटकार. 6 धावा. 6 धावांनी आता मात्र जो रन रेट आहे प्रति षटकामागे 12ची सरासरी गाठायची होती. 12.44ची ती सरासरी इथे गाठताना मला तरी वाटते सध्या तरी इंडियन संघ दिसत आहे. शेवटच्या चेंडूवर आलेला षटकार. त्यानंतर 12 धावसंख्या धावफलकावर. अजूनही पल्ला खूप लांब आहे. 51 धावांची अजूनही गरज आहे. 24 चेंडू 51 धावा. आता संघनायक प्रतीक पाटीलला काहीतरी चमत्कारच करावा लागेल. आकाश गरजची विकेट या मॅच मध्ये खूप महत्वाची असेल. आकाश गरजची विकेट पूर्णपणे मॅचला टर्निंग पॉइंट देऊ शकेल किंग्स 11 वाल संघ. मात्र जितक्या वेळ हा फलंदाज विकेटवर असेल तितक्या धावा इंडियन संघ लवकर बनवणार. चला नाईट रायडरचे संघनायक पावशे बिपिन पावसे विकी तुमचा संघनायक पाठवा लगेच. पुढचा सामना कॅपिटलचे संघनायक कल्पेश घरत इथं हजर आहेत. नाईट रायडरचा संघनायक या टॉस करण्यासाठी. बघा आम्ही वारंवार आवाज देत आहोत संघनायक. चेंडू हवेत. मिडॉन कडे चेंडू आहे. कोणीही क्षेत्ररक्षक नाहीये. मात्र चेंडूवरती 2 धावा पूर्ण झाल्यात. डायरेक्ट हिट जरूर झालं मात्र 2 धावांनी संघ पुढे जातोय. 14 वरती संघनायक दोन्ही हजर झालेत. बिपिन पावशे डोक्यावरती ऑरेंज कॅप धारण केली आहे. सर्वात जास्त धावा या स्पर्धेमध्ये त्याच्या अकाउंटला जमा आहेत. आणि काय मी म्हणेन खेळ दाखवलाय खेळाडूने. सीना चौडा करके चल रहा ये खिलाडी. शाती पुढे काढून चालणार कारण नक्कीच धावा त्याच्या जास्त आहेत या स्पर्धेमध्ये. 1 मॅन आर्मी चाललाय या स्पर्धेमध्ये बिपिन पावशे. चेंडू हवेत. फटका फसलाय आणि आता मात्र योगराजला परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. पहिली जोडी गारद झाली आहे. पहिला मी तर म्हणेन विकेट मिळवण्यामध्ये सफलता मिळाली गोलंदाज प्रतीक पाटील अर्थात संघाचा संघनायक. नवीन फलंदाज तगड्या शरीरयष्टीचा आहे. धष्टपुष्ट बांधा या खेळाडूचा आहे तो म्हणजे सिद्धेश. सिद्धेशकडे जर बघितलं आणखी एक हुनर या खेळाडूकडे. स्कोरिंग देखील तेवढीच चांगली केली कालच्या दिवसामध्ये सिद्धेशने या स्टेजवरती आम्ही बघितली आहे. 14 धावसंख्या धावफलकावर लागली आहे. 63 धावांचा आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. दोन्ही संघांसाठी सामना खूप महत्वाचा आहे. जिंकावा लागेलच कारण जर आपल्या पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करायचा आहे तर प्रत्येक संघाला सामना जिंकावा लागेल. हरणारा संघ निराश होईल नक्कीच. 14 धावसंख्या धावफलकावर लागले. गोलंदाज प्रतीक पाटील संघाचा संघनायक. राईट हँड मोर द विकेट. अतिशय वेगवान गोलंदाज आहे. नवीन फलंदाज नंबर 3 च्या स्थानावरती सिद्धेश स्ट्राइक एंड वरती. बॅकफुटला गेला. जागा बनवली. चेंडू कव्हरच्या डोक्यावरून आल्या आल्या मात्र दाखवून दिलाय या फलंदाजाने मी देखील कमी नाही आहे. वाहाल प्रीमियर लीग मध्ये हा या बॅटच्या सिद्धेशच्या बॅट मधून आलेला या दुसऱ्या सत्रातील मी म्हणेन हा पहिला चौकार आहे. षटकार एक षटकार आलाय आकाशच्या बॅट मधून मात्र सिद्धेशच्या बॅट मधून हा पहिला चौकार आहे या उत्तरार्धामधील. धावसंख्या धावफलकावर लागली आहे 18. खेळण्याची टेक्निक खूप चांगली आहे. सिद्धेश बॅकफुटवरती गेला होता. जागा बनवली. कव्हरच्या डोक्यावरून खेळला. गॅप शॉट सिलेक्शन केलं आणि 4 धावांनी संघ पुढे गेला 18 वरती.
18 धावसंख्या धावफलकावर लागली आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत. सर्कलची पाबंदी आहे, सर्कलचा नियम आहे, सर्कल रेस्ट्रिक्शन आहे. पुन्हा 30 दिशा होती, मात्र यावेळेला चेंडू डीप एक्स्ट्रा कडे जातोय. विजेंद्र चेंडू खाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र सिद्धेशने थांबवलाय. एक धावेने स्ट्राईक रोटेशन केलंय. आकाश घरातला स्ट्राईक एंड वरती आणलाय आणि धावसंख्या धावफलकावर 19. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. रोहित प्रतीक पाटील यांचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. मॅच मध्ये खूप मजा येणार आहे, कारण टाईट मॅच आहे. 63 धावा काढायच्या आहेत, सोपं नाहीये. 63 धावा आपण जरी बघितलं क्रिकेटमध्ये कधीही गेम पलटू शकतोय. 2-3 डॉट चेंडू आले, एखाद विकेट जर मिळाली तर गेम कधीही चेंज होतोय. 4 आणि 5 ओव्हर मध्ये आज खेळाय, कधी एक या बाजूने तर कधी त्या बाजूने. जो चांगला खेळणार तोच संघ विजयी होणार. मात्र चांगला खेळ करावा लागणार आहे दोन्ही संघांना. कुठला संघ वर्चस्व गाठणार हे आपण बघणार आहोत. प्रतीक पाटील राईट मोर द विकेट, वेगवान गोलंदाजी, पुलचा फटका, जबरदस्त फिल्डिंग. प्रदीप मुंबईकर नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्यात. संघाची धावसंख्या धावफलकावर 20. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. 20 धावसंख्या धावफलकावर लागली आहे. 63 धावांची गरज आहे. प्रतीक पाटील राईट मोर द विकेट. सिद्धेशच्या बॅट मधून एक तडाखा आपण बघितलाय कव्हरच्या डोक्यावरून. त्यांचीच घे. जबरदस्त चेंडू, गती परिवर्तन, वेगाने आले चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. डॉट चेंडूची सांगता होतोय आणि अशा प्रकारे दुसरं षटक देखील संपलंय. आणि संघाची धावसंख्या जर आपण बघितली इंडियन संघाची तर 1 गड्याच्या मोबदल्यात 20, म्हणजे येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 43 धावांची गरज. या षटकाने पूर्णपणे सामन्याला कलाटणी दिली. रन रेट बघितला आपण प्रति षटकामध्ये 14.25 आलेला आहे. 18 चेंडू आणि 43 धावा. ओटू श्रीमंत. हॅलो, मी मान्यवर एशियन फूड हाऊसचे ओनर राहुल कांबळे साहेब यांना विनंती करेल. त्याचबरोबर कुणाल भोसले साहेब आपल्यालाही विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. एका साईडला आपण पाहतोय नाईट रायडर्स संघ ज्यांच्याकडे ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप सुद्धा त्यांच्याचकडे असेल. दुसऱ्या साईडला आपण बघतोय वहाल कॅपिटल संघ. या दोन्ही संघांमध्ये नाणेफेक केली जाणार आहे. काटा पडलेला आहे, जायचं नाही. दोन्ही कर्णधार आपण थांबायचं आहे. आपला निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग. किती धावांपर्यंत आपण अपोजिशन टीमला रोखणार? कारण त्यांच्याकडे ऑरेंज कॅप देखील आहे आणि पर्पल कॅप देखील आहे. आम्ही त्यांना 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, जे आमच्या आवाक्यात आहे. परंतु असा कोणता गोलंदाज असणार आहे? कारण त्यांच्याकडे आता पर्पल कॅप देखील आहे. बिपिन पावशे सदैव इन्फॉर्म बॅट्समन आहेत त्यांच्याकडे. तर असा कोणता गोलंदाज असेल की जो तुम्हाला यशस्वी वाटेल तुमच्या संघामध्ये? आमचे सर्व गोलंदाज चांगलेच आहेत. आम्ही कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करू. ओके, बेस्ट ऑफ लक. त्याचबरोबर आपण जातोय इथे नाईट रायडर्स सोबत, ज्यांचे कॅप्टन आहेत बिपिन पावशे. बिपिन पावशे, आपण किती धावा काढणार जर का आपल्याला फलंदाजी आली तर? कल्पेश गरत यांच्या संघामध्ये चांगले गोलंदाज आहेत. आम्ही नक्कीच 50-60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. ओके, नक्कीच. आपल्याकडे पर्पल कॅप देखील आहे आणि ऑरेंज कॅप देखील आपल्या स्वतःकडे आहे. तर कसं वाटते आता आपल्या संघासाठी? ठीक आहे, ऑरेंज पर्पल कॅप, पण आम्हाला सामने जिंकायचे आहेत. ऑरेंज कॅप. ओके, बेस्ट ऑफ लक. ओटू कॉमेंट्री बॉक्स. जल्लोष मैदानामध्ये आकाश गरजची विकेट. सेनापतीला इथं गारद केलाय, धडाशाही केलाय आणि बुरुज ढासललाय इंडियन संघाचं. खूप जल्लोष. व्हॉट अ मॅच. क्रिकेट म्हटल्यानंतर एन्जॉय असणारच निश्चितच मित्रांनो. जबरदस्त जबरदस्त क्रिकेट. विजयेंद्र आल्या आल्या मोठा विकेट नावावरती करून घेतोय. तर मावरा किंग उल्वे यांच्याकडून बघा सुवर्ण संधी आहे. मावरा किंग उल्वे जो पहिला क्रमांक ज्या संघाचा येईल त्या संघासाठी 5 किलो कोलबी आहे आणि जो संघ फायनल मध्ये हारणार आहे त्यासाठी 3 किलो कोलबी. आणि
फलंदाज गोलंदाज सिरीजसाठी 2 किलो सुरमई मावरा किंग उलवे यांच्याकडून. बघा काय जबरदस्त बक्षीस आहे. आपण चषक तर घरी नेतोच, पण आज उद्या आपण जे नॉनव्हेज बक्षीस आहे हे आपण घरी नेऊन शिजवून जेवण करू शकून खाऊ शकता. मावरा किंग उलवे. 20 धावसंख्या धावफलकावर. काय क्रिकेट. सेनापतीला गारद केलाय किंग्स 11 संघाच्या संघनायकाने आणि त्यानंतर झालेला जल्लोष या मैदानामध्ये. विजेंद्र पुन्हा एकदा सज्ज राईट राऊंड विकेट. आता मात्र मैदानामध्ये नवीन फलंदाज प्रफुल्ल अर्थातच मुन्ना. मुन्ना म्हटल्यानंतर मित्रांनो मिडल ऑर्डरचा घातक फलंदाज आहे. मुन्नाकडे आता मात्र आशेने बघितलं जाणार आहे, कारण या फलंदाजाकडे क्षमता आहे. या फलंदाजाकडे ते सामर्थ्य आहे की कोणत्याही क्षणी हा खेळाडू संघाचं चित्र बदलू शकेल, या सामन्याचं चित्र पालटू शकेल. तो मुन्ना यावेळेस स्ट्राइक एंडवरती. विजू कॉन्फिडन्स हाय आहे या गोलंदाजाचं. मोठा विकेट गारद केला या गोलंदाजाने. बुरुज ढासलला इंडियन संघाचं सध्या तरी म्हणावे लागेल. फुलटॉस चेंडू बॅक टू द बॉलर. हा दुसरा मोठा झटका आणि आता मात्र हा खूप मोठा जल्लोष. या वेळेला रोखणं असंभव आहे. आता मात्र इंडियन संघाला विचार करण्यास भाग पाडलाय ते किंग्स 11 संघाच्या गोलंदाजाने. याच दरम्यान रविशेठ पाटील यांचं इथं आगमन झालंय. काय एन्जॉय. रोटरी क्लबचे अध्यक्ष साईनगर देवस्थानचे अध्यक्ष सन्माननीय रविदादा पाटील यांचं आगमन झालंय. जसं त्यांचं आगमन झालंय आणि एक मोठा विकेट मी तर म्हणेन किंग्स 11 संघाच्या बाजूने मिळालाय. मोठा दणका दिलाय मी तर म्हणेन. ज्या खेळाडूकडे अपेक्षा होत्या, ज्या खेळाडूकडे मोठ्या नजरेने बघत होती इंडियन संघ, तो खेळाडू मात्र पहिल्याच चेंडूवरती गारद होतोय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कॅच पकडलाय. काय जबरदस्त गोलंदाजी. विजेंद्र विजू. आता मात्र 20 धावसंख्येवर धावफलक थांबलाय. 63 धावांचं आव्हान. आकाश घरत ओपनिंगला आला, त्यानंतर सुरुवात थोडी चांगली झाली होती. 3 विकेट तंबूच्या आश्रयाला आहेत. आता मिडल ऑर्डरला परिश्रम करावा लागणार आहे. मिडल ऑर्डरला इथं घाम घालावा लागणार आहे, कारण आपण जर घाम घालला नाहीये तर सामना जिंकणं अवघड आहे. मनीष फडके. हॅलो हॅलो. मनीष फडके स्ट्राइक एंड वरती. विज्जू राईट एम राऊंड विकेट. जबरदस्त चेंडू खोलात टाकलाय, बुंद्यात टाकलाय. यॉर्कर चेंडू. या चेंडूला कुठल्याच प्रकारचं मरण नाहीये. मनीष फडके पूर्णपणे पायामध्ये बेड्या घातल्यात या फलंदाजाच्या. विजू दर्जेदार गोलंदाजी करतोय मी तर म्हणेन. या संघासाठी धावून आलाय. तारणहार म्हणावा लागेल या संघाचा. फुलटॉस चेंडू पॅडल सूप केलाय. आता मात्र किंग्स 11 संघ या सामन्यामध्ये आपले 200% देत आहे. जबरदस्त फिल्डिंग. धावसंख्या पुढे जात आहे 21 वरती. हॅलो हॅलो. 21 धावसंख्या धावफलकावर लागली आहे. विजेंद्र घरत पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे विकेट. संघाची धावसंख्या 21. सिद्धेश स्ट्राइक वरती. या खेळाडूकडे आता मात्र फटके आहेत. या खेळाडूकडे क्षमता आहे, सामर्थ्य आहे. मात्र आता क्रिकेटमध्ये इंडियन संघासाठी जर आपण बघितलं या मॅच मध्ये मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. चिंतेचा विषय आहे. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर केले झाले. 1 धाव पूर्ण झाली. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जात आहे. 22 धावसंख्या धावफलकावर. 1 टू गो. लास्ट डिलिव्हरी. काय जल्लोष झाला. 2 विकेट. जेव्हा आकाशचा विकेट, त्यानंतर एक जल्लोष. प्रफुल्लचा विकेट, मुन्नाचा विकेट, त्यानंतर एक जल्लोष. कारण किंग्स 11 संघाला माहिती आहे की हे 2 विकेट महत्वाचे होते. क्लोलार टाकलेला चेंडू, बुंद्यात टाकलेला चेंडू. क्षेत्ररक्षक भाग किती घाई झाली आहे. मात्र चेंडूवरती 1 धाव पूर्ण झाली. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे झाली आहे. 23 धावसंख्या धावफलकावर लागली आहे. काय षटक फेकलाय विजेंद्र घरतनं. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च या गोलंदाजाने केल्यात आणि 2 खंबे मोठे खेळाडू गारद केलेत. दर्जेदार गोलंदाजी. धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये 23. 3 षटकांचा खेळ संपलाय.
चला पुढचा सामना ज्या संघांचा 12 चेंडू आणि 40 धावांची गरज. 40 धावा अर्थातच 6 मोठे फटके, 6 मायटी हिट मारावे लागतील 12 चेंडू मध्ये. 6 मोठे फटके आणि एक चौकार. मात्र या वेळेला मनीष फडकेची पारी संपुष्टात येते. आणखीन एक मोहरा गारद होतोय इंडियन संघाचा. 23 धावसंख्येवर हा चौथा विकेट. CS प्रवीण मुंबईकर राईड मोर द विकेट. पहिल्या चेंडूवरती विकेट. चेंडू हवेत. वाडिश लॉंगॉन कडे प्रतीक पाटील. आणखीन एक मोहरा गारद. सिद्धेशी पारी संपुष्टात. दत्ता स्ट्रायकेट वरती आणि मावरा किंग कडून बक्षीस आपण बघितलंय. पहिला जो नंबर येईल चॅम्पियन त्याला 5 किलो कोलबी आहे. जो फर्स्ट नंबर जिंकणार त्यासाठी मावरा किंग कडून 5 किलो कोलबी एक काहू नाहीये मित्रांनो बघा. आणि जो दुसरा नंबर येईल रनरअप त्यासाठी 3 किलो कोलबी आहे. आणि फलंदाज गोलंदाज सिरीज साठी 2 किलो सुरमई आहे. खूप मोठं बक्षीस आहे मित्रांनो. आपण हे बक्षीस घेतल्यानंतर घरी जाऊन मस्त चमचमीत जेवण बनवून हे खाऊ शकता. मावरा किंग उल्वे यांचा आम्ही आभार व्यक्त करतो की आपण या स्पर्धेसाठी आम्हाला ह्या देणगी स्वरूपात हे बक्षीस दिलंय. चेंडू हवेत. फटका फसला आहे नक्कीच. मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी चौकार. घोडे लावीन एकेकाला. तुम्ही आम्हाला घोडे लावले ना, आम्ही तुम्हाला बैल लावू बैल. 9 चेंडू आणि 36 धावा. 9 चेंडू आणि 36 धावा. तर मात्र डॉट चेंडू. फसवा चेंडू. दत्ताला फसवलाय. बॅकफुटवरती गेला. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. निर्धार चेंडूची सांगता होते. 8 चेंडू आणि 36 धावा. आव्हान महागड आहे. एकतर्फी सामना होतोय. किंग्स 11 संघ ज्या प्रकारे 2 विकेट विजूने घेतले तिथंचा संघ या सामन्यामध्ये शिरकाव केला. या सामन्यामध्ये शिरकाव या संघाने केलाय. 7 चेंडू 35. स्ट्राईक एंडवरती नवीन फलंदाज आपण बघत आहोत. आदित्य घरत आहे. 7 चेंडू 35 धावांची गरज आहे. रायडर संघाचा जर आपण विचार केला या संघाने काय गुणवत्ता दाखवली या 2 दिवसामध्ये. मागचा सामना पण ते जवळजवळ जिंकता जिंकता हरलेत. मात्र या वेळेला नाईट रायडर्स संघाला तो देखील विचार करावा लागणार आहे. कारण मागच्या सामन्यामध्ये जर आम्ही बघितलं नाईट रायडर्स संघाच्या 3 गोलंदाजांनी 17 धावा खर्च केल्या होत्या आणि शेवटच्या 2 षटकामध्ये 51 धावा दिल्या गोलंदाजाने. हा देखील त्यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे. हा विचार करावा लागेल कारण महत्वाचा सामना आहे. अटीतटीची लढत आहे. इथून आपल्याला जिंकायचं आहे. पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करायचा आहे. आपल्याला क्वालिफाय 1 किंवा क्वालिफाय एलिमिनेटर मध्ये आपल्याला राहायचं आहे. तर सामने जिंकावे लागतील. सध्या जर आपण नाईट रायडरचा विचार केला तर ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप त्याच संघाकडे आहे. याचा अर्थ अष्टपैलू दर्जेदार खेळाडू त्याच संघामध्ये आहेत. षटक संपलंय आणि षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जर आपण बघितली 29. येणारे 6 चेंडू आणि 34 धावांची गरज. 6 मोठे फटके मारावे लागतील.
6 चेंडू आणि 34 गोलंदाजाच्या मार्कवर. जबरदस्त चेंडू, डॉट चेंडू. पियुष पारिंगे डॉट चेंडू. पियुष पारिंगेचा जल्लोष मगाशी आपण बघितलाय, काय जबरदस्त जल्लोष. 5 चेंडू आणि 34 धावांची गरज. सामना एकतर्फी होतोय. किंग्स 11 संघ या सामन्यामध्ये वर्चस्व गाठतोय. पंच आमच्याकडे वळलेत. अव्वांतर धावे, संघ पुढे गेले 30 धावा. अजूनही 33 धावांची गरज आहे. 5 चेंडू 33. किंग्स 11 संघ हा सामना सहजरित्या जिंकू शकतोय. मात्र क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाहीये तोपर्यंत आम्ही काही सांगू शकत नाही. आणि हा एक डॉट चेंडू. 4 चेंडू आणि 33 धावांची गरज. 2 मोठे फलंदाज बाद झाल्यानंतर इंडियन संघ पूर्णपणे बॅकफूट वरती आहे. किंग्स 11चा पॅकर साहिल पारिंगे थोडा खुश आहे. चेहऱ्यावरती हास्य उमटलंय. यावेळेला आणखीन एक डॉट. डॉट चेंडू खूप खेळतोय हा फलंदाज. बहाल प्रीमियर लीग व्हीपीएल आहे मित्रांनो. आपली गुणवत्ता दाखवा, जेणेकरून जेव्हा ग्रामीण क्रिकेट येईल त्यावेळेला आपल्याला संधी मिळेल. हा प्रयत्न प्रत्येक यंग खेळाडूने करायला हवा. हा व्हीपीएलचा हेच माध्यम आहे की यंग टॅलेंटसाठी मी तर म्हणेन ही सुवर्ण संधी असते. चेंडू हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून क्षेत्ररक्षक चेंडू खाली. चेंडू अडवत होता मात्र चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे गेला 4 धावांसाठी. दोन चेंडू आणि 29 धावांची गरज. काय सामना झाला. एकतर्फी असं वाटलं होतं की इंडियन संघ हा सामना सुरुवात तर चांगली झाली होती. जबरदस्त गोलंदाजी. पियुष पारिंगे फक्त 1 चौकार खाल्लाय. आता मात्र शेवटचा चेंडू असेल. 1 चेंडू आणि 28 धावांची गरज. भरपूर धावांनी हा सामना जिंकणार आहे किंग्स 11. दत्ता स्टॅगन वरती शेवटचा चेंडू. सामना फिनिश. मॅच एखादी जिंकून दाखवली आहे किंग्स 11 संघाने. प्रतीक पाटील हा संघाचा सरसेनापती होता. मात्र विजेंद्र घरतने जी केलेली गोलंदाजी पूर्णपणे पाठीचा कणा तोडून टाकलाय इंडियन संघाचा. 28 धावांनी सामना संपवलाय. 28 धावा राखून हा सामना जिंकलाय किंग्स 11 संघ. आणि मी ते म्हणे हा टीम स्पिरिट, युनिटी या किंग्स 11 संघाने दाखवून दिली आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट वन मॅन आर्मी ऑलराऊंडर परफॉर्मन्स मिस्टर विजेंद्र घरत.